आज 3 लोकसभा मतदारसंघाचं विधानसभा वाईज बैठका झाल्यात. सगळे पदाधिकारी, मग कुठची पदं रिक्त आहेत, काय आहेत, येणारे SIR या सर्वांवर चर्चा झाली आणि पुढचं काय कसं आंदोलन करायचं वगैरे हे सगळे विषयांवर चर्चा झाली. आता जास्ती माहिती देत नाही, नाहीतर बैठक बाहेरच घ्यायला लागली असते. तुमचे काही खासदार स्वतंत्र गट तयार करण्याच्या विषयाने दिल्लीत संजय राऊत देखील अचानक गेलेला आहे आणि तुमचेच एक खासदार आज प्रतापराव जाधव यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे. मला वाटतं आपण अफवांवर विश्वास ठेवू नका. उद्धव साहेब आणि मी आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो. काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत. सगळे जे काही निवडून आलेले आहेत खासदार आपण पाहिलं असेल 2024च्या लाटेमध्ये उद्धव साहेब प्रत्येक मतदारसंघात गेलेले आहेत. आम्ही असू, पवार साहेब असतील, सगळेच आम्ही प्रचार करून लोकांनी हे ना मशालीवर जिंकून आणलेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल सगळेच लोक काही तिथे उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते आणि हे सगळ्या लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि सगळे सोबत आहेत. फक्त आदेश पाळला तो म्हणजे ऑनलाईन कुठून आलं याचा अर्थ त्याची चलबिचल चालू अरे पण ऑनलाईन येणं चुकीचं काय? जर कोणाचा त्रास असेल ना. उमराजेंशी काल आमचं बोलणं झालं होतं. उमराजे निंबाळकर होते, त्यांचं म्हणणं असं होतं की मुलाला ऍडमिट केलं खासदार गेलो नाही, पण मी नाराज नाहीये. पण बाकीचे खासदार काल रात्री आमची जी जिल्हा प्रमुखांची झूम कॉल झाला त्याच्यात सगळे होते. ओमरा आता तिथे बोललेच होते त्या कॉन्फरन्समध्ये. आदित्यजी, कालच्या बैठकीमध्ये उद्धव साहेबांनी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्यांना असं देखील इनपुट्स आहेत की काही लोक फुटू शकतात. आमदार जेव्हा फुटलेले 40 तेव्हा सुद्धा इनपुट होते, मात्र तरी देखील उद्धव साहेबांनी तेव्हा कुठेही प्रेशर टॅक्टिक्स केले नाही, कुठेही कोणाच्या फायली शोधले नाही करप्शनच्या. आता देखील तशीच परिस्थिती दिसते, कारण आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये बघतोय की काय परिस्थिती आहे. अनेक खासदार दिसत आहेत. एक महत्वाचं आहे, आपण काय करतात? एक तृणमूल काँग्रेसबद्दल पाहिलं असेल 20 खासदारांनी वेगळा गट फॉर्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सगळी एहसान फरामोश लोक आहेत. जिंकले ममता दिदींच्या नावावर आणि आता लगेच सरकार बदलतं टुपुक उड्या मारून पळतात. एक महत्वाची गोष्ट आहे की आमची केस जवळपास आता 4-4.5 वर्ष चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील केस तेवढीच वर्ष चालू आहे. तसं पाहायला गेलं तर संविधानामध्ये ही खूप मोठी तरतूद आहे, मोठी घटना आहे की एखाद्या पक्षाचं फुटून चोरून कोणीतरी ते नाव चोरू शकतं, निवडणूक आयोग त्यांना सिम्बॉल देखील देऊ शकतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आमचं म्हणणं एकच आहे, आत्ताचे जे पूर्ण आदर ठेवून सांगतो सरन्यायाधीश आहेत त्यांच्या म्हणण्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉइड. आणि तो जस्टिस डिस्ट्रॉय होताना दिसतोय का आपल्याला देशामध्ये? आपलं लोकशाही डिस्ट्रॉय होत दिसतंय का? मला हा ह्याच्यावर पण आपण विचार करणं गरजेचं आहे. मला वाटतं मागच्या वेळी जी चूक झाली आपण पाहत असाल, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट जो होता तो आपण विश्वास ठेवून लोकांनी पुढे जाऊ दिला. आता ती चूक दिसते. तर आता रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटवर आता आमची चर्चा झाली. एम्प्रेस गार्डन मध्ये घुसण्याचा प्रयत्न आहे त्याच्यावर आमची चर्चा झाली. बेताल टेकडीवर आमची चर्चा झाली. हे सगळं मला वाटतं आपण एका विषयावर जास्ती चिकटून न राहता, ऐका ना, मला तर बोलू द्या, पूर्ण तर बोलू द्या. महत्वाची गोष्ट एकच आहे की ह्या एका राजकीय गोष्टीवर चिकटून न राहता महाराष्ट्रात अनेक विषय आहेत, देशात अनेक विषय आहेत आणि त्याच्यावर पण आपण चर्चा करणं गरजेचं आहे. तुमाने यांनी देखील दावा केलाय की तुमचे 7 खासदार त्यांच्या संपर्कात आहेत. पावसाळी अधिवेशन त्यांचं ऑपरेशन टायगर हे पूर्ण होईल असा गोपाल तुम्हाला सांगा, परत निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा. मला वाटतं त्याच्यात जायचं नाही. मला ते कसे त्यावेळी पण जिंकलेत, कसा आम्ही प्रचार केला वगैरे त्याच्यात जायचं नाहीये. मुद्दा हाच आहे. मी तुम्हाला सांगतोय, ह्या राजकीय घडामोडी ज्या आहेत, पक्ष तोडण्याच्या, पक्ष फोडण्याच्या, कोण कुठे उड्या मारतंय, कोण काय होतंय, हे देशात सगळीकडे चालू आहे. बरोबर आहे, 2/3 मेजॉरिटी प्राप्त करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण ते पुढे गेल्यानंतर काय काय होणार आहे? प्रेस फ्रीडम मध्ये आपण आता कुठे आहोत? डेमोक्रेसीमध्ये कुठे आहोत? आपण जगातली सर्वात मोठी लोकशाही होतो आता आहे असं वाटत नाहीये. आणि देशात एका बाजूला जर आपण नुसतं ही राजकीय चर्चा बोलत राहिलो आणि लोकांच्या विषयावर चर्चा नाही केली तर लोक आम्हाला निर्लज्ज समजतील. आज वाढतंय ते महागाई वाढत आहे. आज आपण पाहतोय नीटचा पेपर फुटतोय. आज CBSEचा पेपरमध्ये घोळ झालेला तो पाहतोय. महागाई सोबत गॅस, डिझेल, पेट्रोल काय इथेनॉलचं भूत लोकांसमोर लावलेलं आहे. आता हे करत असताना जर आम्ही नुसतं राजकीय बोलत राहिलो तर लोक बोलतील आम्ही तुम्हाला तरी मतदान करतो. लोकांनाच हा प्रश्न पडलाय 2022 मध्ये डायरेक्टली पण बोलतात. राजस्थानमध्ये त्याच्यावर मला थोडी माहिती घ्यायला लागेल कोणी काय केलं. पण जे कोण त्यांच्याशी
त्यांना घाबरतात किंवा जेनझीला घाबरतात तेच असं काही शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न आहे साहेब. रोहित पवारांनी 4 दिवस जवळपास आंदोलन केलं. काल गिरीश महाजन स्वतः गेले. अटी ज्या आहेत त्या कमी करून, निकष कमी करून कर्जमाफी, तुम्हाला वाटते हे सरकार कर्जमाफी करेल येणाऱ्या 31 तारखेपर्यंत? आपण दोन फरक पहा. पहिली जी आम्ही 2019 साली केली होती ती 2019-20 साली त्याला आम्ही कर्जमुक्ती बोलत होतो. माफ कोणाला आपण करतो तर गुन्हेगार करतो. गुन्हेगार काही शेतकरी आहेत आपले, काही शेतकरी म्हणजे आपला अन्नदाता. गुन्हा केले कोणी? आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आमच्या वेळी कुठच्याही अटी शर्ती न लावता, कुठचंही किचकट ह्याच्यात तांत्रिक गोष्ट न आणता आम्ही सरळ सोट आम्ही केलेलं की 2दा तुम्ही सह्या करा किंवा अंका करा. जे काय आपले सरकार सेवा केंद्र होतं त्याच्यात जाऊन तुम्ही करू शकत होतं. आणि हे केल्यानंतर आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातला जो शेतकरी सुखावला होता तो अजूनही हे म्हणतो की उद्धव ठाकरेंनी दिलेली कर्जमुक्ती ही आमच्यापर्यंत पोहोचली, त्याच्या आधी किंवा नंतर कधीही कर्जमुक्ती आमच्याकडे आली नाही. आत्ताची केलेली कर्जमाफी आहे ती उपकार केल्यासारखी कर्जमाफी आहे. म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय जवळपास 85 लाख महिलांचं जे काही लाडकी बहीण योजनेतले पैसे होते ते वळवलेले असं वाटतंय. म्हणजे तुम्ही त्यांना पात्र ठरवलं, त्यांची मतं घेतली, 85 लाख महिलांची मतं घेतली आणि नंतर तुम्ही त्यांचा वापर झाल्यानंतर सोडून दिलं निवडणुकीनंतर. आता त्यांना अपात्र ठरवतं, त्यांना धमकवतं, त्यांच्या खात्यातून पैसे परत घेताय आणि आता काहीतरी थातूर मातूर करायचं म्हणून तुम्ही कर्जमुक्ती असं दाखवताय, कर्जमाफी असं दाखवताय. आमची देखील आंदोलनं सगळीकडे होतात, जिल्ह्यात होतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठी तीव्र आंदोलन देखील होणार आहेत. आमचं म्हणणं एकच आहे, कुठची अट न ठेवता, कुठची शर्त न ठेवता तुम्ही ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी केली पाहिजे. मग भले ते 2017च्या ह्याच्यात आले असो किंवा 2019च्या ह्याच्यात. 2019-20ला पण 6 वर्ष झाली ना. आज SIR ची बैठक घेतली. कृषी मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राला विचारा, आठवतात का कोण कृषी मंत्री? सर तुम्ही वेता टेकडीचा विषय जो घेतला होता त्याच्यानंतर सर वेता टेकडीचा जेव्हा विषय घेतला होता, आत्ताचा ज्वलंत मुद्दा पुण्यातल्या पर्यावरणाचा आहे. रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल होती. गणेश खिंडचा तो रस्ता आहे आणि त्याची झाडं लावण्यासाठी महापालिका प्रशासन असेल, मेट्रो प्रशासन असेल, कुठेतरी उत्तरं जी आहेत ती सारवासारव करताना दिसतात. पुन्हा एकदा हा मुद्दा तुम्ही उपस्थित करणार आहात? निश्चितपणे करणार आहोत. आम्ही हा प्रश्न विधानभवनात देखील घेणार आहोत, खूप अग्रेसिव्हली घेणार आहोत. पुण्यातला वेटाळ टेकडीचा विषय आहे, तो HCMTRचा विषय आहे, मग परत गणेश खिंडीचा विषय आहे, ते आता बॉटॅनिकल पार्क जे आहे त्याचा आहे, एम्प्रेस गार्डनचा आहे, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा आहे. मुख्य गोष्ट ही आहे, परत तुम्हाला सांगतो, मी पर्यावरण मंत्री असताना इथे येऊन पाहणी केली होती. सलीम अली बर्ड पार्क, तिथे आता राडारोडा पडलेला आहे, तो आपण पूर्ण राडारोडा काढून रिवाईव्ह केलं होतं. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट तो विषय थांबवून खऱ्या काय ब्लू लाईन रेड लाईन आहेत ते आपण रिवाईव्ह करत होतो. तो अभ्यास करून मग आपण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट खरं जे आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास, तो आणणार होतो. तसंच वेताळ टेकडीला मी पूर्णपणे स्थगित केलं होतं आणि सरकार असो किंवा नसो त्या विषयाला आम्ही चिकाटीने घेऊन, जिद्दीने घेऊन लढत आहोत. आता पुढे हे जे काही विषय गणेश खिंडीचा असेल किंवा आतापर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये किंवा गेल्या 10 वर्षामध्ये जेवढे काही मोठे प्रकल्प आलेले आहेत ह्याचं एफॉरेस्टेशन कुठे झालंय का, ट्रान्सप्लांट झालं असेल तर ती स्कॅम झालंय की खरोखर ट्रान्सप्लांटेशन झालंय हे पण ती घेणं गरजेचं आहे. साहेब, पुण्यावर पाणी कपातीचं संकट आहे. पुण्यावर आजपासून 1 दिवसाआड पाणी. जलसंपदा मंत्री सांगतात की 21 ऑगस्ट पर्यंत पुरेल इतकं राज्यात पाणी आहे, धरणसाठा आहे. मग घोडं कुठं अडते आता दोन्ही गोष्टी बघा तुम्ही. एका बाजूला सरकार आपल्याला सांगतं विजेचं पण सरप्लस आहे, नेट सरप्लस आहे, पण लोड शेडिंग तर चालू आहे, ट्रिपिंग चालू आहे. दुसऱ्या बाजूला आता हे जे काही सांगतात की ऑगस्ट पर्यंत पाणी पुरेल असं एवढं पाणी आहे, पण आता पुण्यात 1 दिवस आड म्हणजे कदाचित इथेनॉलला जास्ती पाणी देतील अशी भीती वाटायला लागली, कारण इथेनॉलला 100% फाईल साईन झाली. पण मुख्य गोष्ट ही आहे की कदाचित सरकार आज रात्री येऊन 8 वाजता तुम्हाला आश्वासित करेल की पुरेसं पाणी आणि पुरेसं वीज हे तुम्हाला 2047च्या साली 100% मिळेल. पण एकच सॉरी, मी तुम्हाला परत एकदा एका महत्वाच्या विषयावर आणतो, मग विधान परिषद येतो. तुम्ही पाहिलं असेल विधान परिषदेत घाणेरडं राजकारण झालं, जिल्हा परिषदेत असेल किंवा आता जे काही चालू आहे, परत पक्ष फोडण्याचं राजकारण असेल, खासदार आमदार फोडण्याचं असेल, नगरसेवक असेल, हे सगळं एका बाजूला भाजप जेव्हा ह्याच्यात व्यस्त आहे, सगळे सत्ताधारी पक्ष व्यस्त आहेत. पाण्याचा विषय असेल, जो पुण्यासारख्या शहरामध्ये जर 1 दिवस आड पाणी यायला लागलं तर कोण इथे उद्योगधंदे करायला येणार, कोण इथे गुंतवणूक करायला येणार, कुठचा IT पार्क येणार आहे, हा जरा विचार करावा. याच विधान तुम्ही जसं आता भाजप हे सगळं राजकारण करत आहे, मात्र तुमच्याच महाविकास आघाडीतले घटक पक्ष शरद पवार गटाच्या उमेदवारांनी इथे माघार घेतली. त्यावरून तुमचे शहर प्रमुख म्हणले की आमच्या पाठीत खंजीर खूप असला आणि आता महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे. बघा, तुम्हाला सांगतो असं अनेक ठिकाणी आमच्याकडे, जसं कोकणात देखील एकाला आम्ही हकालपट्टी केली, आम्हाला दिसलं सरळ सरळ त्यांनी पैसे घेतले असतील किंवा नसतील, पण त्यांनी माघार घेतली. जे लढायलाच तयार नाहीयेत ते सोबत राहून काय करायचं, म्हणून त्यांची हकालपट्टी आम्ही केली. पण महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, आम्ही
पूर्ण प्रयत्न करत आहोत लोकांचे विषय घेऊन. सगळी आंदोलनं असतील, मग ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम असेल, मग इव्हन अधिवेशनात आता भांडण्याचं असेल, सगळी आंदोलन वगैरे करतो. पण पुन्हा एकदा सरकार आणि सत्ताधारी पक्ष कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे जनतेचे खरोखर प्रश्न आहेत ते सोडवणार आहेत. मला वाटतं शिवसेनेची भूमिका आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने काल कार्यकर्त्यांना या सगळ्या मंत्र्यांना सांगितलं की आता सध्या माझे दिवस नाहीयेत, पण भविष्यात हे आमचे दिवस येतील. आता संघर्ष नाही, असं अडचणीचे काही दिवस नाही आहेत. सांगितलं. कालच्या कारण VC ज्या मध्ये पद्धतीने नाही देशात काय, कालच्या VC मध्ये आपण पाहताय एवढंच सांगितलं. आणि काल सगळे जिल्हा प्रमुख, विधानसभा संपर्क प्रमुख, आमदार, खासदार सगळे होते त्याच्यात, नेते उपनेते वगैरे. एकच गोष्ट महत्वाची आहे, लोकांमध्ये रोष वाढत चालतो. महागाईचा विषय असेल किंवा पेपरफुटीचा विषय असेल किंवा हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो औषध उपलब्ध नाही आहेत, अनेक गोष्टींमध्ये रोष आक्रोश वाढत चालले. शेतकरी त्रस्त आहेत, महिला हैराण आहेत, सगळं हे काय. पण हे होत असताना विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची पूर्णपणे बाजू जी आहे, निवडणुका असो किंवा नसो, आम्ही ती मांडत राहणार, लढत राहणार आणि लोकांच्या विषयासाठी रस्त्यावर उतरत राहणार. हेच एवढं आम्ही सांगितलेलं आहे. एकच महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय परवाकडे कॉक्रोच जनता पार्टीचं पुण्यात देखील आंदोलन झालं, मोठा प्रतिसाद मिळाला. का तर लोकांमध्ये तो रोष आहे, पर्याय शोधतात लोक, आणि तो पर्याय उभा करण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील राहू. 2022 याच वेळी प्रतिसाद भेटतो तसा महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना कुठल्याही आंदोलनात भेटत नाही. म्हणजे रोहित पवार एकटे आंदोलनाला बसले, त्याच्यानंतर सगळे पाठिंबा देतात. जर एकत्रच रस्त्यावर उतरले असते तर त्याचा आता हे थोडं planning- हे काय- काय विधान परिषदेवेळेस सुद्धा तुम्ही म्हणला जे लढणार नाही त्यांना ठेवून काय फायदा. मात्र विरोधी युतीसोबतचे पक्ष आहेत, राष्ट्रवादी, काँग्रेस, इतर वेळी मॅनेज होत असले. बघा, याच्यातून तुम्हाला मी राजकीय वक्तव्य करणार नाही, पण एकच सांगतो, अर्थात कोऑर्डिनेशन हे वाढत राहील आणि कोऑर्डिनेशन आम्ही करू. सर, ही चेंज जर बघितली ना, 2022 मध्ये आपण सगळं बघितलं होतं. 2022 मध्ये आपल्यासोबत जे झालं, आता ते पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा. अरे पण सर, ऐका ना, आता हे ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस, ऑपरेशन लेपर्ड, नाही, ऑपरेशन प्रश्न- मंकी, जे हा. काय करायचं ना, ह्याच्यात मला जायचं नाहीये. अफवांवर मी विश्वास ठेवत माझा नाही. प्रश्न थोडा वेगळा होता साहेब. आता पण माझं उत्तर हेच राहणार. टीएमसीचे 20 खासदार, आता एक खासदार असणाऱ्या पार्टीत ते विलीन होत आहेत आणि मग त्यांचा पक्ष. हे सगळं जे राजकारण चालू आहे, हे सगळं लोकशाहीला घातक आहे असं तुम्हाला वाटतं का? लोकशाही राहिली कुठे? लोकशाही संपलेली आहे. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो ना, आम्हाला जर वेळेत न्याय मिळाला असता तर हे झालं नसतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी का कार्यकाल तो 12 साल शुरू से किस तरह से देखते हैं? यार थांब, मराठी होती. किस तरह से यानी अच्छे दिन आने वाले थे ऐसे कहा था, जीतने के पहले 2014 में अच्छे दिन आएंगे ऐसे कहा था, लाएंगे ऐसे नहीं कहा था. ये हमारी भूल थी कि हमने विश्वास रखा. अच्छे दिन आएंगे ऐसे ही आ नहीं सकते. तभी तो बात की थी, भविष्य की थी. अभी बात हो रही है भूतकाल की हो रही है. 60 साल पहले, 70 साल पहले नेहरू जी ने ठीक किया था क्या? सावरकर जी ने ठीक किया था क्या? सरदार पटेल जी होते तो? ये सारी अगर मगर की बातें हो रही है. लेकिन अगर आप देखें तो आज जियो पॉलिटिकली दुनिया भर में जो हमारा एक आवाज था, वो आवाज बंद हो गया है. देश में भी अगर आप देखें तो महंगाई पे हो या कुछ भी हो, ये सारी चीजें छोड़ के सब पे मन की बात हो रही है. लेकिन लोगों के मन की बात कब होगी? आज केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह ने कहा कि कांग्रेस के कार्यकाल में महंगाई ज्यादा थी, अभी महंगाई कम है. वो शायद शीर्षासन कर रहे होंगे और तब उनको सब उल्टा दिखा होगा. सर, मुद्दा असा आहे, बाळासाहेबांच्या काळात कुठला आमदार खासदार फुटला तर शिवसैनिक त्याला रस्त्यावर ठोकून करायचे. आता जाऊ दे ना, जर तर मध्ये जर आता असेल ना, बऱ्याच लोकं सरकार सरकार- ने अभी तक कर्जमाफी नहीं तुम्ही हाती घ्या, आम्ही सगळे तुमच्या सोबत येऊ. सरकार ने अभी तक कर्जमाफी नहीं दी. बहुत सारे निकष भी लगाए. सरकार ने बहुत सारी कर्जमाफी को निकष भी लगाया. ऊपर भी लगाया. ऐसे तो बहुत सारी चीजें की ना. अगर आपने देखा होगा, पहले तो मुझे लगता है किसी का स्टेटमेंट है, बीजेपी प्रेसिडेंट का तब स्टेटमेंट है कि परसों ही में पढ़ रहा था, आने के बाद इनकम टैक्स और बहुत सारे टैक्सेस 2014 के पहले कहते थे ये हम निकाल देंगे. अभी एक बात तो क्यों नहीं, इनकम लोगों का निकाल दिया, टैक्स तो बढ़ाते रहे. फुटबॉलचा एक प्रश्न. एकच मिनिट. हा, तुमची जर्सी थँक्यू. फिफा वर्ल्ड कप तुम्ही फॉलो करत असाल, मुंबईचे तुम्ही अध्यक्ष आहात. 140 कोटी जर जनता आहे आपल्या देशाची, असे अनेक देश आहेत FIFA मध्ये. 1 लाख 2 लाख अशी पॉप्युलेशन आहे. फुटबॉलच्या बाबतीत भारताची शोकांतिका वाटत नाही का? कारण की आपण अनेक वर्षांपासून नक्कीच आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल, दुर्दैव हे आहे की आता जो ISL मध्ये पण जो घोळ होत आहे तो एवढा दुर्दैवी आहे. कारण ISL ही टुर्नामेंट जे कोणी आधी चालवत होते AIFF सोबत, खरं तर ते AIFF वर उपकार केल्यासारखंच होतं. आता AIFF ने त्याचा हस्तक्षेप केल्यानंतर ISL मध्ये जो गोंधळ झालाय तो लवकरात लवकर सुटो. व्हर्टिकल मोबिलिटी जी आहे, ISL असेल, मग प्रीमियर आपलं हे जो लीग आहे इंडियन लीग वगैरे, हे सगळं आय लीग, तो नीट व्हावा ही इच्छा आहेच. आणि आम्ही जे काही प्रयत्न करतो, दुसऱ्या बाजूनी सरकारकडून पण मोकळी मैदानं ही वाढावीत. मुंबईमध्ये तर आम्ही जे मध्ये आंदोलन केलं, 3 रिक्रिएशन ग्राउंड, त्याच्यात एक फुटबॉलचं अधिकृत ग्राउंड, ते बिल्डरच्या घशात घालत होते. त्याच्यात मी आंदोलन केलं, आम्ही सगळ्यांनी केलं, ते वाचवू शकलो.
हे मातीची मैदानं वाचावीत, टर्फ वगैरे नंतर पहिली मोकळी मातीची मैदानं वाचावीत. उपस्थित थे सारे, आप अफवाह पे ना जाए, मीडिया पे भरोसा मत कीजिए.